स्तर आहे तो माणूस जो कर्म करतो म्हणजे यज्ञ करतो, दुसरं काहीच नाही तो करत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दुसरं काहीच करत नाही असं कसं शक्य आहे? तर ही धारणा समजून घ्यावी. हा जो यज्ञ करणारा अग्निहोत्री असतो तो जे काही करतो ते यज्ञासाठी असतं. म्हणजे तो विवाह करून पत्नी घरी घेऊन येतो, ती सुद्धा त्याला अग्नीची स्थापना सपत्नीक असतानाच करायची असते. म्हणून त्यामुळे त्याचं जेवण खाण उपास बोलणं, वाचम यच्छती म्हणजे बोलत नाही, मौन धारण करतो, आणि वाचम मुंजती म्हणजे बोलायला लागतो. तर त्याचं बोलणं एवढंच काय की त्याचे नख कापणं, श्मश्रू, या सगळ्या गोष्टी त्याच्या फक्त यज्ञाला डोळ्यापुढे ठेवून असतात. तुम्ही अशी एक कल्पना करा की एखादा मनुष्य, तरुण मुलगा हा कुठल्या तरी मोठ्या मीटिंगांना जात असतो किंवा जाणार असतो थोरा मोठ्यांना भेटायला. याची प्रत्येक हालचाल त्या मीटिंगमध्ये आपला प्रभाव कसा पडेल या दृष्टीने असते. मग कपड्यांचा रंग इत्यादी सगळं ते तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे तो एक धोरण एक ध्येय ठरवतो आणि त्याची प्रत्येक हालचाल त्या ध्येयाला अनुलक्षून होते. तदन्य काही तो करतच नाही. हा आपला नेहमीचा एक अनुभव आहे. तो अनुभव आणखीन मोठा करा आणि त्याप्रमाणे या अग्निहोत्र्याकडे बघा की अग्निहोत्री दुसरं काही करतच नाही. त्यामुळे पिंड किंवा अध्यात्म हा स्तर ओलांडला की पुढचा स्तर आहे त्याचा अधियज्ञ. त्या आधी जसं पिंड म्हणजे अध्यात्म या स्तरात कोण आहे, तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण इत्यादी. तसे अधियज्ञ या स्तरामध्ये कोण कोण आहे? अधियज्ञ या स्तरामध्ये यज्ञ करण्यासाठी जे जे लागतात म्हणजे ते 4 ऋत्विज लागतात. होता नावाचा एक आहे, अध्वर्यू नावाचा एक आहे, उद्गाता नावाचा एक आहे, ब्रह्मा नावाचा एक आहे. त्यानंतर त्याच्या हालचाली आहेत. तो आक्रम शब्द आहे ना त्याच्यातला, केन आक्रमेण, तर यजमान जी पावलं टाकतो यज्ञाच्या वेळेला म्हणजे त्या इष्टीच्या वेळेला, तो त्याला म्हणायचं आक्रम. म्हणजे त्याची पावलं टाकणं हा पण यज्ञाचा एक भाग असतो. त्यांनी इकडून तिकडे जाणं हा पण एक यज्ञाचा भाग असतो. तर ह्या सगळ्या हालचाली त्याच्या, हा सगळा भाग झाला अधियज्ञ. आलं लक्षात? म्हणजे अधियज्ञ जर वजा केलं तर काही राहणारच नाही त्याच्या आयुष्यात. तिसरा भाग आहे अधिदैव. अधिदैव म्हणजे देवता. यज्ञात ज्या ज्या देवतांना हविर द्रव्य दिलं जातं, ज्यांच्यासाठी ऋचा म्हटल्या जातात, ज्यांना उद्देशून सामगान केलं जातं, त्या सगळ्या देवता. या देवता प्रत्यक्ष साकार रूपात त्याच्या समोर असतीलच असं नाही. पण त्या यज्ञाच्या द्वारे त्यांना धरलं जातं, गृहीत धरलं जातं. त्यांच्याशी संवाद होतो, त्यांना मागणं मागितलं जातं, त्यांना आधी मुळात पाचारण केलं जातं. ही फार मजेशीर गोष्ट आहे की त्या देवतांना आधी आवाहन, आपण पूजेत पण करतो ना आवाहन, तर देवतांना आधी बोलावलं जातं आणि देवता येतात. त्यावेळेला हे सगळे यज्ञ करणारे जे एरवी बसलेले असतात ते सगळे उठून उभे राहतात की आता देवता आल्यात, उभे राहा, अशा रीतीने. म्हणजे या देवता या सर्व सामर्थ्यवान, सर्वव्यापी, सर्व घडवून आणणाऱ्या अशा प्रकारच्या. म्हणजे त्या देवतांच्या व्यतिरिक्त यात हा अधिदैवत जो स्तर आहे ना त्यालाच अधिभौतिक स्तर असंही म्हटलं जातं. काही जणांनी यज्ञ या स्तराला अधिभौतिक स्तर असं म्हटलंय, काही जण अधिदैवत या स्तराला अधिभौतिक म्हणजे दिव, पर्जन्य, वायू, अग्नी, पृथ्वी या देवता आहेत ना. त्यामुळे त्या आणि आपल्या लेखी ही पंचमहाभूत आहेत. यज्ञाच्या परिवेशात या देवता आहेत किंवा यज्ञाच्या संदर्भात कॉन्टेक्स्टमध्ये या देवता आहेत. त्यामुळे पंचमहाभूतांचा जो स्तर एरवी आपण मनामध्ये आणतो त्यांना या सगळ्या विभागणीमध्ये अधिदैवत या गटामध्ये बसवलं जातं. किंवा काही ना काही निमित्ताने यज्ञाशी यांचा संबंध असल्यामुळे त्यांना अधियज्ञ या
गटात बसवता येतं. पण मला असं वाटतं की पंचमहाभूतांचा जो आपण एरवी स्तर मानला असता त्याला अधिदैवत असं म्हणायला हरकत नाही. चांगली जागा आहे. फारसा त्रास शंका येऊ नये असं. तर याज्ञवल्क्याने काय केलं, सगळ्या विश्वाचे 3 स्तर मानले. आलं इथपर्यंत लक्षात. आणि मग पुढे जाऊन त्यांनी या 3 स्तरांमध्ये एक संगती तयार केली. 3 स्तर म्हणजे 3 तुकडे नाहीत, 3 भाग नाहीत, तर एक समजण्यासाठी केलेला हा विभाग, डिस्टिंक्शन म्हणायचं, सेपरेशन नाही. जसं एखादा चौकोन घेतला तर लांबी, रुंदी, उंची हे वेगवेगळे भाग आपल्याला समजतात, पण ते तोडून सेपरेट करून लांबी दाखवा म्हणलं तर ते अवघड आहे. थोडीशी रुंदी पण त्याच्यामध्ये येईल. तर असं वेगळेपणाने विश्व समजून घ्यायला सोपं जावं म्हणून केलेले त्यांनी हे स्तर आहेत. आता हे तुकडे नाहीत हे त्याला सांगायचंय, आणि हे तुकडे नाहीत हे समजणं ही मुक्ती आहे, हा त्याचा अभिप्राय आहे. तुकडे मानले आणि त्याप्रमाणे चाललो तर ते यज्ञकर्म आहे. पण यज्ञकर्माचं पुढचं पाऊल हा सांगतोय, यज्ञकर्माच्या द्वाराच त्याचं पुढचं पाऊल तो सांगतोय की या तिघांच्या मध्ये एक अत्यंत सुंदर धागा आहे, एक अनुबंध आहे, आणि तो अनुबंध नुसता त्या तिघांना एकात गोवत नाही वेगवेगळं ठेवून, तर हळूहळू तो विचार या तिघांचं तादात्म्य कल्पिण्याकडे नेतो. हा त्याचा विचार आहे. आणि या तिघांचं तादात्म्य समजणं ही अतिमुक्ती आहे. तिघांच्यातलं काही एक अनुबंध समजणं ही मुक्ती आहे. पण मुक्तीने फक्त एवढंच कळेल की अ बरोबर ब आहे, ब बरोबर क आहे, आणि इथपर्यंतच गाडी थांबेल. पण अ ब क हे एकच आहेत, नावं वेगळी आहेत, कारण कार्य वेगळी आहेत, आकार आणि गुणधर्म वेगळे आहेत. ही अत्यंत बरोबरची आणि लौकिक बाजू आहे, आणि ते तो आपल्या जगण्याचा एक अपरिहार्य भाग आहे. पण प्रत्यक्षात हे सगळे एकच आहेत किंवा एका वस्तूची रूप आहेत. इथपर्यंत विचार द्यायचा म्हणजे अतिमुक्ती, आणि अतिमुक्तीचं साधन मुक्ती आहे. म्हणून तो असं म्हणतो ना, मुक्ती सा अतिमुक्ती, ती मुक्ती हीच अतिमुक्ती आहे. मुक्ती हीच अतिमुक्ती कशी असेल, तर मुक्ती हे अतिमुक्तीचं एकमात्र साधन आहे याच्या म्हणण्याप्रमाणे. अशा प्रकारचा विचार हा अतिमुक्तीकडे नेणारा असल्यामुळे नेतोच, हमखास नेतो, आणि हमखास नेतो म्हणून त्याला तादात्म्याने जी मुक्ती ती अतिमुक्ती असं म्हटलं जातं. संस्कृत भाषेची एक पद्धत आहे, लक्षणा असा शब्दप्रयोग तिथं केला जातो, आणि उदाहरण दिलं जातं आयुर्वेद घृतम. म्हणजे आपण जाहिराती बघतो की नाही, आमचे सर तसं उदाहरण द्यायचं की एखाद्या तुपाची जाहिरात आहे असं समजा, घृत म्हणजे तूप, आणि म्हटलंय की हे आयुर्वेद घृतम, हे तूप म्हणजे आयुष्य आहे. म्हणजे काय, तर हे आरोग्यदायी आमकं तमकं. पण आयुर्वेद घृतम म्हणजे जे तूप आहे, तूप वेगळं आहे, आयुष्य वेगळं आहे. पण सांगण्याने असं सांगितलं की आयुष्य हे तूप आहे. कारण का, तर आयुष्य दीर्घ होणं, निरोगी होणं इत्यादी इत्यादी साठी तूप हे एकमात्र साधन आहे, आणि ते हमखास साधन आहे इत्यादी. हे मी लक्षणा याचं जे उदाहरण देतात, हेच उदाहरण असतं ते समजून सांगितलं. तसं हे मुक्ती हे अतिमुक्तीचं हमखास साधन असल्यामुळे मुक्ती म्हणजेच अतिमुक्ती असं यांनी इथे म्हटलं. बरं, आता इथपर्यंत आपला विषय असा झाला की याज्ञवल्क्यांनी एक घटक घेतला पिंडातला वाचा, दुसरा घटक घेतला अधियज्ञ म्हणजे होता, इकडे अध्वर्यू, तिकडे रुद्गाता, तिकडे ब्रह्मा, आणि तिसरा घटक घेतला अग्नी, आदित्य, वायू, आणि चौथा चंद्रमा. असे 4 घटक प्रत्येक स्तरातले घेऊन एकास एक अशी त्यांची जोडणी केली. आणि या जोडणीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं
की ही जोडणी संस्कृतमध्ये एक समानाधिकरण्य नावाचा विचार आहे त्या विचाराला धरून आहे. त्याच्यामुळे काय होतं, समानाधिकरण्य म्हणजे जो अ आहे तो ब आहे असं सांगण्याची ती पद्धत आहे. म्हणजे प्रत्यक्षात दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, दोन्हींनी दाखवलेली गोष्ट एकच आहे. विशेषण विशेष्यामध्ये समानाधिकरण्य असतं. समानाधिकरण्य म्हणजे अधिकरण म्हणजे स्थान, दोन्हीचं स्थान समान म्हणजे एक आहे. समान म्हणजे सारखं नाही, समान म्हणजे एक, कारण सारखं असायला दोन वेगळ्या असायला लागतात. उदाहरणार्थ निळं कमळ, निळ्या रंगाचं जे स्थान आहे तेच कमळ या गोष्टीचं स्थान आहे, म्हणूनच आपण निळं कमळ असं म्हणू शकतो. हा आलं लक्षात. समानाधिकरण्य असं समानाधिकरण्य नेहमी विशेषण आणि विशेष्यात असतं. विशेषण माहिती आता तुम्हाला, गाणारा पक्षी विशेषण आहे. तर गाणारा वेगळा काढून दाखवता येणार नाही आपल्याला, तर पक्षी हा विषय घेतलाच नाही तर, आणि जो समोर पक्षी आहे त्याच्यामधनं गाणारा हा अंश वजा केला की तो समजणार नाही. म्हणून विशेषण विशेष्य यांच्यामध्ये जे नातं असतं त्या नात्यासाठी हा शब्द आला समानाधिकरण्य. इथे काय केली त्यांनी गंमत, विशेषण विशेष्यामध्ये जे नातं असतं ते नातं त्यांनी दोन नामात लावलं, अग्नी आणि वाणी. दोन म्हणजे तीन लावले, होता, अग्नी आणि वाणी असं लावलंय. इकडे लावलंय त्यांनी अध्वर्यू, चक्षु आणि आदित्य. पुढे लावलंय त्यांनी प्राण म्हणजे उद्गाता, प्राण आणि वायू वगैरे. तर अशा रीतीने त्यांनी त्यांच्यामध्ये एक अधिकरण, एक स्थान असण्याचं नातं प्रस्थापित केलं. त्याद्वारा काय सांगितलं याज्ञवल्क्यांनी, त्याद्वारा त्यांनी सांगितलं की एकाच गोष्टीचे हे तीन पैलू आहेत. अधियज्ञ या स्तरावरचा होता, अध्यात्म पिंड या स्तरावरची वाणी आणि अधिदैवत या स्तरावरचा अग्नी, हे तीन वेगळे नाही, ते एकच आहे. म्हणजे आता काय झालं, तत्वमसी, अहम ब्रह्मासी हेच झालं ना, फक्त वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आता अजून एक थोडासा मुद्दा, ही कल्पना करायची कशी. जो अधियज्ञ म्हणजे होता जो आहे तो अग्नी स्वरूप आहे, तो वाणी स्वरूप आहे, किंवा वाणी जी आहे ती अग्नी स्वरूप आहे. ही कल्पना करून काय मोठं साधणार आहे. अशा कितीतरी कल्पना बसल्या बसल्या आपण करू. तर बसल्या बसल्या करायच्या कल्पना हा इथे अभिप्रेत अर्थ नाही. तुम्ही असं बघा, भारतामध्ये आपल्या संस्कृतीत रामायण आणि महाभारत खोलवर रुजलेलं आहे, खूप खोलवर, आपल्याला कल्पनाच येत नाही, इतकं रुजलेलं आहे. त्यामुळे घरामध्ये बाळ आलं तर आपण म्हणतो गोपाळ कृष्ण आला, लक्ष्मी आली, आणि त्या जीवांकडे लक्ष्मी आणि बाळकृष्ण या दृष्टीने काही क्षण, काही वेळा, काही माणसांकडून तर पाहिलं जातं. दृष्टी बदलली की व्यवहार बदलतो. ही घरात आलेली लक्ष्मी आहे असं म्हटल्याबरोबर तिचं छान स्वागत होतं. दुसरा काही अर्थ किंवा असं येत नाही मनामध्ये, आनंद होतो. किंवा हा बाळकृष्ण रांधतोय घरामध्ये असं म्हटल्यानंतर, अशी आपलीच भावना झाल्यानंतर आपल्याच घरातल्या भिंती आणि अवकाश आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं. केव्हा त्या रांगणाऱ्या जीवाला हा बाळकृष्ण आहे असं आपण सहज समजतो, कुणाला येऊन सांगावं लागत नाही, कारण रुजलंय ते. आमचे एक सहाध्यायी म्हणाले होते की अहो, मिथिलेत जन्माला येणारी प्रत्येक मुलगी सीता असते.
तसं म्हणजे त्या मुलीकडे तशा दृष्टीने पाहिलं जातं. तर त्या दृष्टीने पाहिल्यामुळे काय होतं, व्यवहार बदलतो. तसं होता नावाचा जो ऋत्विज असेल तो आहे मनुष्यच, त्याच्याकडे तो अग्निस्वरूप आहे, म्हणजे तो दाहक आहे, भासणारा आहे अशा अर्थाने नाही. पवित्र आहे, काम घडवून आणणारा आहे, यज्ञातला महत्वाचा भाग आहे, अशा दृष्टीने जर पाहिलं तर त्याच्याशी वर्तनाची पद्धत बदलेल. आपल्या शरीरातली वाणी अध्यात्म ही यज्ञातला होता आहे किंवा अग्नी आहे, ही भावना जर असेल तर ती वाणी स्वच्छ राहणं, पवित्र राहणं, शुद्ध राहणं याच्यासाठी मनुष्य प्रयत्न करेल. आणि ती स्वच्छ शुद्ध पवित्र राहण्यासाठी जे काही करायचं असतं ते ज्याचं त्याचं असतं तो करेल. तात्पर्य असं की आचार्यांनी असं म्हटलंय की होतृ हा जो स्तर आहे अधियज्ञ आणि वाणी अध्यात्म हा जो स्तर आहे, हे दोन्ही स्तर खरं म्हणजे परिच्छिन्न म्हणजे मर्यादित आहेत. एका प्रकारे पंचेंद्रिय गम्य आहेत, होता दिसतो. वाणी तर आपल्याच पाशी असते, उच्चार्यमान आहे, श्रूयमान आहे. पण अग्नी हा जो अधिदैवत स्तर आहे तो या दोघांच्या तुलनेमध्ये अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये असं म्हटलेलंच आहे की अग्नी हा विविध रूप घेऊन विश्वात प्रकट होतो. सगळं विश्व त्या अग्नीने व्यापलेलं आहे. तसा हा अग्नी हा जो अधिदैवत स्तर आहे तो अपरिच्छिन्न म्हणजे व्यापक आहे. जो व्यापक असतो त्याची पुढची पायरी अशी की तो अनादि अनंत सुद्धा असतो. पहावर का शब्द वापरला अपरिच्छिन्न. अपरिच्छिन्नातून जे अर्थाचे पदर निघाले ते एका वेगळ्याच परिचित गोष्टीकडे बोट दाखवतात, ती म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म. म्हणजे सरते शेवटी गणिताचं उत्तर काय झालं की आपल्यामध्ये असलेली वाणी, आपल्याबरोबर काम करणारा पिंडाच्या बाहेरच्या विश्वातला तो होतृ, ही दोन्हीही व्यापक अशा एका तत्वाची रूप आहेत. सोहम हे अजून वेगळं असतं का? फक्त याची सांगायची पद्धत ही अशी आहे आणि ती त्यांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगितली. ती आपण उदाहरणं पाहिली. आता पुढचा जो भाग आहे अंतरिक्षापर्यंतचा भाग पाहिला. पुढचा भाग मात्र फार मजेशीर आहे. असं म्हटलंय की अतिमोक्ष हा इति अतिमोक्ष हा. आत्तापर्यंत जे चौघांचं वर्णन केलेलं आहे त्याला म्हटलंय अतिमोक्ष या स्वरूपाचं वर्णन. अतिमोक्ष म्हणजे काय? अति म्हणजे विषयी, मोक्ष या विषयीचं वर्णन. म्हणजे सरळ सरळ आहे. याज्ञवल्क्य कर्म करण्यासाठी म्हणून प्रवृत्त करायला बसलेला नाही. तो त्यांना सगळ्यांनाच मुक्तीची वाट दाखवतोय. पण तो इतका शहाणा आहे, इतका समंजस आहे की तिथे दरबारात बसलेल्या सगळ्यांना जर पटकन सांगितलं की सोडा हे कर्म, वैराग्य धारण करा, त्याच्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही, असं यांना सांगून चालणार नाही. यांना यांच्याच भाषेत, यांच्याच जीवनातून मुक्तीचा रस्ता दाखवला पाहिजे. म्हणून त्यांनी अशा प्रकारचा विचार, याला तो म्हणतो अतिमोक्षा. हा अतिमोक्ष अशा स्वरूपाचा विचार आहे, मोक्षाविषयीचा विचार आहे. आता पुढे म्हणतो अथ संपदा. ही आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे. त्याला हे होता जो आहे त्याचा, तो होता पक्का यज्ञ करणार आहे.
त्याच्या मनात काय प्रश्न घोळत असतील हे याज्ञवल्क्य जाणतोय असं वाटतंय। एवढं सगळं त्यांनी सांगितलं की अरे पिंड बाहेरचा अधियज्ञ आणि त्याच्या बाहेरचा अधिदैव हा स्तर हे आपले सांगण्यापुरते, कार्यापुरते, लौकिक अर्थाने, जीवनापुरते तीन वेगळे आहेत। प्रत्यक्षात एकाचेच ते तीन पैलू आहेत आणि ऐकात्म्य हाच तिथला भाव आहे आणि असा भाव धरून आपल्याला वाटचाल करता येते। प्रत्यक्ष यज्ञ करीत असताना यज्ञ केला तरच या सगळ्या या अनुभवाला महत्व आहे किंवा अनुभव घेण्यात महत्व आहे। प्रत्यक्ष समोर होता बसलाय, त्याच्या यजमान बसलाय, त्याच्या समोर होता आहे, उभा असतो होता, तर त्यावेळेला त्या यजमानाच्या मनामध्ये अग्नी स्वरूप आहे, सर्वव्यापी आहे। तर तो 6 फुटाचा होता सर्वव्यापी कसा होईल? अग्नी तत्वाचं ते प्रकटीकरण आहे आणि अग्नी सर्वव्यापी आहे। इथपर्यंत जेव्हा त्याच्या विचारांची झेप जाईल तेव्हा तो जे यज्ञ करायला बसलेला आहे तो यजमान शब्द सारखा वापरतोय, तो यज्ञ करायला बसलेला आहे त्या जागीच त्याला मोक्षाचा क्षणभर का होईना अनुभव येईल, अमर्याद असण्याचा अनुभव येईल, असं याज्ञवल्क्याला सांगायचंय। त्याची सांगायची शैली किंवा उपनिषदांची सांगायची शैली ही थोडी त्रोटक आहे। अनेक गोष्टी गृहीत धरल्या, परिभाषा वेगळी आहे, ज्याला आयडिओलॉजी म्हणतात म्हणजे प्रतिमान म्हणतात ती पूर्ण वेगळी आहे, ती यज्ञाच्या विश्वातून घेतलेली आहे आणि त्याने अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत। त्यामुळे आपल्याला समजायला थोडं अवघड जातं, पण हळूहळू याज्ञवल्क्य लक्षात यायला लागला, याज्ञवल्क्य की त्याचं बोलणं छान समजलं जाईल। आता त्या याज्ञवल्क्याच्या लक्षात आलं की आता याच्या मनात काय घोळतंय, त्याच्या मनात जे घोळतंय त्याचं जे उत्तर दिलंय त्याच्यासाठी अथसंपदा हा शब्द प्रयोग श्रुतीने केलाय। अथसंपदा हे याज्ञवल्क्य पण म्हणत नाहीये आणि त्याचा तो अश्वल नावाचा प्रश्न विचारणारा होतृ पुरोहित तोही म्हणत नाहीये। हे जे वाक्य आहे ते श्रुतीचं आहे म्हणजे उपनिषदाचं आहे, सगळंच उपनिषदाचं आहे, पण हा संवाद आहे, त्या संवादाच्या बाहेरचं हे वाक्य आहे। तर आता तो अश्वल म्हणाला, अरे याज्ञवल्क्य इति होवाच कतिभिः अयम् अद्य ऋग्भिः होता अस्मिन् यज्ञे करिष्यति। कतिभिः म्हणजे किती, ऋग्भिः म्हणजे ऋचांनी, होता या यज्ञामध्ये कार्य करेल, अद्य आज असं म्हणलं। तिसृभिः 3 ऋचांनी, कतमाः ताः तिसराः, कोणत्या त्या 3? तर उत्तर दिलं पुरोनुवाक्या, याज्ञा आणि शस्या एव तृतीया। मग पुढे त्यांनी विचारलं किम ताभिजयती इति, त्यांनी काय होणार आहे, त्यांनी काय असं मोठं जिंकतो, तर यत् किंच इदम प्राणभूत इति हे उत्तर दिलंय। आता अशाच प्रकारच्या या पुढच्या गोष्टी आहेत, इथे आता आपण थोडंसं स्पष्टीकरण करूया म्हणजे तेच पुढच्याला उपयोगाला पडेल। प्रश्न विचारला की कतिभिः ऋग्भिः होता अद्य अस्मिन् यज्ञे करिष्यति, काय करिष्यति, कार्य करिष्यति। आणि कोण होता म्हणजे तो स्वतःला नाही म्हणते, कोणी होता नावाचा, होता कार्य करणारा, होतृ कार्य करणारा। आद्य आणि करिष्ये ही 2 वचन बघा, आद्य म्हणजे आज आणि करिष्यति म्हणजे करेल। आज करेल म्हणजे काय म्हणायचंय त्याला, आज याचा अर्थ संस्कृत मधला पहाटेपासून आज मध्यरात्रीपर्यंतचा भाग म्हणजे आदल्या रात्रीच्या शेवटच्या आदल्या रात्रीच्या उत्तरार्धापासून पुढच्या रात्रीच्या पूर्वार्धापर्यंतचा भाग तो येतो आद्यमध्ये। म्हणजे आज आता हा यज्ञ करेल करिष्यति, आणि जे नजीक करायचं असतं लगेचच त्याच्यासाठी करिष्यति हा एक विशेष लकार येतो। म्हणजे कदाचित ही सकाळची वेळ असेल, पहाटेची वेळ असेल आणि आता तो होता नावाचा पुरोहित यज्ञ करायला जाणार असेल आत्ता,
तर ते अश्वलाच्या मनामध्ये आलं असेल की ठीक आहे, तू काय सांगतोयस ते थोडं थोडं आमच्या लक्षात येतंय की इदम मनः असौ चंद्रः सहा ब्रह्मा, की हे पिंडामध्ये असलेलं हे मन तोच चंद्र आहे आणि तोच ब्रह्मा आहे. ब्रह्मा नावाचा तो ऋत्विज, तो लक्ष ठेवतो सगळ्या यज्ञ प्रक्रियेवर. हे तू सांगतोयस ते थोडंसं लक्षात येतंय की जे हे आहे तेच ते आहे, जे ते आहे तेच ते आहे. म्हणजे तुला थोडक्यात असं म्हणायचंय की तीन गोष्टी फार वेगळ्या वेगळ्या एकमेकांपासून विखंडित, तुकडे तोड अशा पद्धतीच्या नाहीत, त्या एक आहेत. एका कशाचा तरी आविष्कार आहे. आणि आविष्कार तीन प्रकारचे का झाले तर तीन स्तर आहेत. त्याचा आधी अध्यात्म आविष्कार झालाय मन म्हणून, आधी दैवत आविष्कार झालेला आहे चंद्र म्हणून, आणि आधी यज्ञ आविष्कार झालाय ब्रह्मा म्हणून. तर ठीक आहे, थोडंसं कळल्यासारखं तरी वाटतंय शाब्दिक पातळीवर. आणि अशा प्रकारचा विचार म्हणजे तीन स्तरांना एकत्र गोवणं, एका सूत्रामध्ये गोवणं, हा मुक्तीकडे नेणारा आहे. आणि हळूहळू एका सूत्रातून ते सूत्र नाहीसं होईल आणि त्या तीनांची एकांकता होईल, एकच होतील तीन. हा विचार मुक्ती देणारा आहे. हे विचारांच्या पातळीवर आम्हाला समजतंय, आपल्याला पण कळल्यासारखं वाटतं. ठीक आहे, पण का रे आता तू सांग, हा होता आता यज्ञ करायला चाललाय, अस्मिन यज्ञे, हा यज्ञामध्ये, अस्मिन म्हणजे या, हा कुणाकडे तरी बोट दाखवला असेल, तो पण होता असेल आणि त्याची आता यज्ञाची वेळ झाली आहे आणि त्या यज्ञाच्या साठी आता तो चाललाय. एकच मिनिट, बॅटरी डाऊन झाली, मी लावते. तर हा झालाय आणि आता हा सांग, आता तू हा काय करणार आहे यज्ञात, काय करणार आहे, तर तो किती रुचांनी तो काय करणार आहे. कतिभिही म्हणजे किती, खरं म्हणजे अर्थ, पण कितीच्या नंतरचा प्रश्न असतो. खरं कोणत्या स्वरूपाच्या, किती म्हणजे संख्या सांगितली आणि प्रश्न संपला असं नाहीये. त्याच्यामध्ये स्वरूप पण आलं आणि संख्या पण आली. तर काय काय करणारे, हा किती रुचांनी म्हणणारे यज्ञ कर्म करणारे, किती प्रकारच्या रुचांनी यज्ञ कर्म करणारे सांग. तो अश्वल जो आहे ना, त्याला असं वाटतं की आपण असे प्रश्न विचारू आणि याज्ञवल्क्याला बरोबर कर्मातच अडकवून ठेवू. कशाला हा गोष्टी करतो अतिमोक्षाची, असा त्या अश्वलाचा ताठा आहे अजूनही. त्यांनीच विचारलं ना अश्वलांनी, का रे तू स्वतःला असा समजतोस काय, मग दे आता आमच्या प्रश्नांची उत्तरं. तर त्याप्रमाणे त्यांनी आता अश्वलांनी विचारलं की हा आता निघालाय, किती रुचांनी यज्ञकर्म करील रे. तो म्हणाला 30 रुपये, 3 रुचांनी. याज्ञवल्क्य म्हणाला 30 रुपये म्हणजे 3, पण याचा अर्थ प्रत्यक्षात 3 प्रकारच्या. कथमा हा ताहा तिसरा हा, सांग बरं त्या 3 कोणत्या. तर किती पाहिजे ना. तर तो म्हणतो हो सरळ आहे, पुरोन वाक्या या आणि शस्या एव तृतीया, तिसरी शस्या, या 3 रुचांनी आता तो यज्ञ कर्म करणार आहे. पुरोन वाक्या नावाच्या ज्या रुचा असतात ना, त्या देवतेला बोलवायचं असतं त्यावेळेला वापरल्या जातात. ज्या रुचा म्हटल्या जातात त्यांना म्हणायचं पुरोन वाक्या. त्यांना यज्ञामध्ये हवील द्रव्य अर्पण करायच्या आधी त्यांची स्तुती, बोलवलेल्या असतातच पण त्यांची स्तुती करायची असते, तिला म्हणायचं पुरोन वाक्य. ती पुरोन वाक्य म्हणून झाली की तो त्या अध्वर येऊन सांगतो होत्याला की आता तू पुढचं म्हण. मग तो ज्या रुचा म्हणतो त्याला म्हणायचं याज्ञा. तुम्हाला पाहिजे तर एकदा वेळ झाला तर या ऐकवीन, एक विशिष्ट पद्धतीचे असतात याज्ञा. त्यांची सुरुवात ये यजामहे अशी असते आणि त्याच्या शेवटी असं व उषट असं जोरात तो ओरडतो आणि मग ज्या वेळेला तो जोरात असं म्हणतो त्यावेळेला ती आहुती पडते. तर त्या असतात याज्ञा, म्हणजे प्रत्यक्ष आहुती देण्याच्या वेळच्या. आणि तिसऱ्या प्रकारची असते शस्या.
शस्या म्हणजे सोमयज्ञामध्ये विशेषतः शस्त्र नावाचा ऋचांचा समुदाय म्हटला जातो. तो काही गायला जात नाही, तो नेहमी जसं म्हटला जातो तसा म्हटला जातो. तर ते खूप असतात, त्या एखाद दुसरी नसते. तर त्या शस्त्र म्हणून म्हटल्या जाणाऱ्या ऋचांचा जो समुदाय त्यांना म्हणायचं शस्या. तर तिसऱ्या प्रकारच्या ऋचा म्हणजे शस्या. तर या अशा 3 प्रकारच्या ऋचा तर म्हणणार. काय झालं, गेला लॉस्ट कनेक्शन. बाई एक प्रश्न विचारू का? 1 मिनिट, ते कनेक्ट झालं का? हा, इथे सस्या आहे का? म्हणजे सस्याचं स्त्र आहे का श्र आहे? शस्या, श. ओके, श, थँक्यू. शहामृगातला श. ओके, आणि स्या थँक्यू. आणि पुढे एव. हा, शस्या. ओके, बरं. थँक्स. 3 प्रकारच्या ऋचा हा तो होता म्हणत असतो. त्याचं ते कामच असतं. आणि तो होतृ गण असतो, तो एकटा नसतो, त्याच्याबरोबर अजून 3 जण असतात. तर हे असे 3 जण 4 जण मिळून हे सगळे मंत्र म्हणत असतात. आणि मग त्यांनी आता खोचकपणे प्रश्न विचारला, ताबीर किम जयती. त्यांनी काय रे, तो काय जिंकतो? तो जयती म्हणजे जिंकतो साधा अर्थ, पण जयती म्हणजे जिंकतो असं जरी असेल तरी भाषामध्ये काहीतरी जिंकतो हे जिंकणं नसतं. या संदर्भात, यज्ञाच्या संदर्भात, यज्ञाच्या संदर्भातलं जयती म्हणजे आपण म्हणतो ना, तो त्या स्वर्गलोकाला पावला. हे जे पावणे अर्थाचं जे क्रियापद आपण मराठीमध्ये वापरतो ना, तो अर्थ इथे जयतीमध्ये आहे. एवढ्याने तो कशाला पावत असेल, त्याला काय मिळत असेल, काय होत असेल त्याचं, असं त्याला म्हणायचंय. हा, म्हणजे काय लाभ काय होत असेल त्याला, असा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे सरळ अर्थ आहे की 3 प्रकारच्या ऋचा म्हणतो आणि त्याला काहीतरी एक लाभ होतो. लाभ होतो असं म्हणजे याचं उत्तर काहीतरी लाभ होतो असंच येणार ना. मग तू कुठलं रे असं म्हणतोयस की त्याला अतिमोक्ष यज्ञाच्या मधून मिळेल, असं झालं ना, असं तो पुढे त्याला म्हणणार. पण याज्ञवल्क्य हुशार आहे, त्याने असं सांगितलं प्रश्न विचारल्यावर, ताभी किम जयती यत् किंच इदम प्राणभृत. प्राणभृत म्हणजे प्राणी, ज्यांच्यामध्ये प्राण आहे त्या सगळ्यांना तो पावतो, ते सगळे तो मिळवतो. कोणाकोणामध्ये प्राण आहे? याज्ञवल्क्याच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला माहिती असलेले शब्द चर आणि अचर, म्हणजे सगळी चरसृष्टी आणि सगळी अचरसृष्टी तो होतो. कशामुळे होतो? हे 3 मंत्र म्हणल्यामुळे. असं का? हे 3 मंत्र म्हणल्यावर काय त्याला एकदम प्राणभूतत्व कसं काय येईल? आता आपण संपद या शब्दाचा अर्थ बघू. फार मजेशीर अर्थ आहे संपद या शब्दाचा. त्याच्या आधीनं मी तुम्हाला आपलं रोजच्यातलं एक उदाहरण देते, मग त्यातनं संपद शब्दाचा अर्थ कळेल. काही माणसं नवरात्राचे 9 दिवस उपवास करतात आणि 9 दिवस उपवास करतात. मग श्रद्धा त्यांची, देव प्रसन्न होतो आणि देवी प्रसन्न होते, कृपा होते तिची वगैरे वगैरे. काही जण म्हणतात नाही वा जमत आम्हाला पहिल्या आणि शेवटच्या दिवशी, म्हणजे 9 दिवस न करता पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करून, फक्त करून 9 दिवस करणाऱ्याला जे मिळणार आहे तेच या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करणाऱ्याला मिळणार आहे, असा भाव त्याच्यात असतो त्याचा. बाकी आमच्याकडे रूढी वगैरे या गोष्टी सोडून द्या, किंवा का अजून पूर्णपणे वारी शक्य नाही. मग काही माणसं असं म्हणतात की आम्ही इथून इथपर्यंत जाऊ. अहो तेवढंच पुण्य,
म्हणजे एवढे दिवस चालणं शक्य नाही, पण एक दिवस चालला मनुष्य, काही तिथून प्रस्थानापासून पुण्यापर्यंत किंवा पुण्यापासून पुढे सासवडपर्यंत वगैरे, तर त्याला असं वाटतं केली बाबा आपण वारी. म्हणजे एका मुख्य कर्मातलं लहानसं कर्म केलं तरी पण त्या मुख्य कर्म केल्यासारखं फळ मिळतं, मुख्य कर्म केल्याचं समाधान मिळतं. हा जो भाग आहे त्याचं नाव संपद. संपद मधला विचार असा आहे की मुख्य कर्म करण्याच्या जागी किंवा मुख्य कर्म करणं शक्य झालं नाही काही कारणांनी, ते टाळायचं असा भाग त्याच्यात नाही, तो तसा अभिप्राय नाही. ते मुख्य कर्म करण्याच्या लायकीचं नाहीये, ते महागड आहे, ते भार मोठा आहे, त्यात कुणी करायचं असं काहीही त्याच्याबद्दल निगेटिव्ह इथे बोलायचं नाही, तसा विषयच नाहीये. मुख्य कर्माचा एक भाग अनुष्ठीला की त्यातून मुख्य कर्माचंही फळ मिळतं, मुख्य कर्माचं म्हणून असलेलं फळ मिळतं. हा जो विचार आहे आणि ह्या विचाराने जो त्यातला लहानसा भाग करतो त्याला म्हणायचं, त्या लहानसा भाग करणं याला म्हणायचं संपद. करणं नुसतं बोलणं नाही, करणं. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम. राम सहस्रनाम आहे, अगदी 2 आहेत, रकारादी राम सहस्रनाम, नुसत्या रोनी सुरुवात आहे त्यातल्या नामांची, आणि एक नेहमीचं विष्णू सहस्रनामासारखं राम सहस्रनाम. रामरक्षेत म्हटले काय करायचंय ते सहज फक्त राम राम म्हण, आणि असं पार्वतीला सांगितलंय सहज नाम तत्तुल्यम. हे काय आहे? ही संपत. म्हणजे 1000 नावं फेकून दे ते पुस्तक, काही हातात घेऊ नका असा भाव नाहीये. सहस्रनामाला ते तुल्य आहे. राम असं एकदा म्हणणं, राम रामेति रामेति असं म्हणणं हे सहस्रनामांना तुल्य आहे, असा यातला भाव आहे. म्हणणं नुसता विचार नाही, याला म्हणायचं संपद. तर आता याने असं सांगितलं की प्राणभूतांना पावायचं असेल तर आणखीन काही मोठी अनुष्ठानं आहेत, किंवा प्राणभूतांवर अगदी सोप्या भाषेत विजय मिळवायचा असेल, अगदी साधा म्हणजे लौकिक अर्थ सामान्य स्वरूपाचा विजय मिळवायचा असेल तर कुठला तरी यज्ञ करायला लागेल. जसा विश्वजित नावाचा एक यज्ञ असतो, त्यात सगळं विश्व जिंकलं जातं. विश्वजित रघुराजांनी केला होता तो, आणि जिंकायचं सगळं परत दान देऊन जायचं, देऊन टाकायचं, असा तो विश्वजित यज्ञ असतो. तर तसा विश्वजित यज्ञ केल्यानंतर काय होतं, जे म्हणून विश्वात आहे ते सगळं तो मनुष्य आपल्या काबूत आणतो, जिंकतो, म्हणजे आपल्या वश करतो आपल्याला. असा तो अर्थ आहे. तर तशा प्रकारे याज्ञा पुरोन वाक्य आणि शस्या या 3 म्हणाव्यात यज्ञात. म्हणजे मग त्याने काय होतं, सगळं विश्व जिंकल्यासारखंच आहे. सगळ्या प्राणभूतांना आपल्या ताब्यात आणल्यासारखं आहे, सगळ्या प्राणभूतांना आपण केल्यासारखं आहे. सगळ्यात ताब्यात कोण असतं, आपणच आपले असतो ना. तर सगळ्या प्राणभूतांवरती विजय मिळवल्यासारखं आहे, वर्चस्व मिळवल्यासारखं आहे. कशामुळे? पुरोनुवाक्या याज्ञा आणि शस्या म्हटल्यामुळे. आता पुरोनुवाक्या याज्ञा आणि शस्या या आपल्याला खुर्चीत बसून म्हणता येत नाहीत, देवापुढे सुद्धा बसून म्हणता येणार नाही, त्या प्रत्यक्ष यज्ञातच म्हणाव्या लागतात चालू असताना, आणि त्या होता नावाच्या पुरोहितानेच म्हणाव्या लागतात. म्हणून तर त्यांनी म्हटलं ना अश्वलाने, आता हा निघाला बघ यज्ञ करायला, काय करेल हा, तर हे असं करेल. म्हणजे याज्ञवल्क्यांनी त्याचा हे का सोडला नाही, तो म्हणाला त्यांनी तेच करायचं, याज्ञा पुरोनुवाक्या आणि शस्या म्हणायच्या, पण त्या अशा पद्धतीने म्हणायच्या की त्याच्याद्वारा आपण प्राणभूतांवर, सर्व प्राणभूतांवर विजय मिळवणार आहोत, सर्व प्राणभूतांना मिळवणार आहोत.
आता असं 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 करत 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 याज्ञवल्क्यांनी कुठे नेलंय बघा. पुढे याज्ञवल्क्य इतिह वाच कति अयम अद्य अध्वर्युः अस्मिन् यज्ञे आहुतिः होष्यति इति. परत त्यांनी म्हटलं की कति किती अद्य अध्वर्युः अस्मिन् यज्ञे आहुतिः होष्यति. आहुतिः होष्यति म्हणजे आहुती अर्पण करेल. यज्ञामध्ये आहुती अर्पण करणं हे काम करतो अध्वर्यू. तर तो म्हणतो की कधी म्हणजे किती प्रकारच्या, किती असाही अर्थ आहे त्याचा, पण किती प्रकारच्या आहुती हा अध्वर्यू आता अर्पण करेल. परत तो शब्द प्रयोग आहे अद्य आणि होष्यती. हा जो स्य आहे ना, श करिष्यती होष्यती याच्यामधला हा जो स्य आहे किंवा इथे श झालाय हा भविष्यकाळ दाखवतो. भविष्यामध्ये तो आहे. आणि हा भविष्यकाळ संस्कृतमध्ये 2 प्रकारचे. त्यातला हा एक वैशिष्ट्यपूर्ण भविष्यकाळ जो आहे हा लगोलग करण्याची जी क्रिया असते तिच्यासाठी विशेष करून वापरला जातो. म्हणजे आता थोड्याच वेळात तो करायला जाणार, तो करणार आहे अशा अर्थाचा जो भविष्यकाळ आहे त्याच्यासाठी हा होतो. आणि आद्य म्हणजे आज, म्हणजे आता हा निघाला बघ हा अध्वर्यू आणि आता हा तिथे आहुती देईल. किती प्रकारच्या आहुती देईल सांग बरं. तर याज्ञवल्क्याला काय अवघड आहे का किती प्रकारचे देईल. तो त्याच वेदाचा आहे. अध्वर्यूचा वेद यजुर्वेद असतो. तो म्हणतो 3रा हा 3 प्रकारच्या. त्या कुठल्या? कतमाहा ताहा 3रा हा. त्या 3 प्रकारच्या कुठल्या बरं? कतमाहा म्हणजे कुठल्या? तर या हुता उज्ज्वलंती. हुता म्हणजे दिल्यावर, हवन केल्यावर ज्या उज्ज्वलंती, ज्या प्रकाशतात, झगझगतात, लखलखतात त्या. ह्याच्यानंतर या 1 प्रकारच्या. 2ऱ्या प्रकारच्या या हुता अतिनेदन्ते. ज्या दिल्या असताना आहुती दिल्या, हु म्हणजे अर्पण करणे, हा आहुती जी होती हे रूप त्याचं आहे. ज्या अर्पण केल्या असताना अतिनेदन्ते आवाज करतात, खूप आवाज करतात. आणि ज्या आहुती टाकल्यानंतर, अर्पण केल्यानंतर अधिशेरते, खाली जाऊन त्या पडतात. खाली म्हणजे कुठे? यज्ञाचं जे आयतन असतं, ज्या आपण काय म्हणतो त्याला यज्ञकुंड, त्याच्यामध्ये जाऊन खाली त्या पडतात, म्हणजे राहतात, खाली राहतात. अशा 3 प्रकारच्या तर आहुती असतात असं तो म्हणतो. कुठल्या 3 प्रकारच्या? की ज्या दिल्या असताना लखलखतात. समिधा ची आहुती दिली की काय होतं? एकदम प्रज्वलित होतो अग्नी. त्यामुळे समिधा स्वरूपाच्या ज्या असतात त्या उज्ज्वलंती या स्वरूपाच्या असतात. काही आहुती असतात त्या दिल्यानंतर अग्नीचा चट 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 अशा प्रकारचा आवाज येतो. मांसाच्या ज्या आहुती असतात त्या दिल्यानंतर अग्नीचा असा आवाज येतो. आणि तूप वगैरे अशा ज्या आहुती असतात, सोमरस, तूप, या विशेषतः सोमरस, तुपाची पण आहुती उज्ज्वलंती यामध्ये जाते. सोमरसाची जी आहुती असते ती दिल्यानंतर ती थेट खाली जाते. आता तिची वर वाफ होते, ते खाली साकार राहतो असं नाही म्हणायचं. आहुती दिल्यानंतर ती कुठे जाते? तर ती खाली जाते. म्हणजे या 3च प्रकारच्या आहेत. भाताची आहुती म्हणजे त्याला ओदन म्हणतात, चरू म्हणतात. चरू दिला तर कदाचित तो असा अधिशेरते होय. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या हवीर द्रव्य आहेत. आणि त्यांचं त्यांनी वर्गीकरण या 3 प्रकारे केलंय. तुम्हाला आणखीनही कुठल्या कुठल्या प्रकारे करता येईल हवीर द्रव्यांचं वर्गीकरण. शिजलेलं अन्न, न शिजलेलं अन्न, समिधा वगैरे असं इत्यादी. पण यांनी इथे 3 प्रकारचं केलंय. आणि हे 3 प्रकारचं का केलंय ते त्यांनी पुढे सांगितलं. आणि या 3 प्रकारात त्यांनी निकष लावलेला आहे. आहुती दिल्यानंतर काय घडतं? तर काही वेळेला तो अग्नी जास्त प्रज्वलित होतो, काही वेळेला त्यातनं चट काहीतरी कटकट चटचट असे कुठले तरी आवाज येतात. आणि काही वेळेला शांत मिळते, आहुती आत जाऊन बसते.
किम ताबी जयती, हे याच्याद्वारे त्या अधोरीला काय मिळत असेल रे, काय कशाला पावतो तो. तर तो म्हणतो या हुता उज्ज्वलंती देवलोकमेव ताभिर्जयते. काय आहे, ज्या आहुती दिल्यानंतर उज्ज्वलंती प्रकाशमान होतो अग्नी, जास्त प्रखर उजेड येतो. आता भडकतो हा शब्द नको वापरायला, कारण हा यज्ञाचा अग्नी आहे. तर प्रज्वलित होतो, त्याद्वारा देवलोकमेव जयते, त्याद्वारा त्या अध्वरीला देवलोक मिळतो, तो देवलोकाला पावतो. का बरं, दीप्यते इति हि देवलोकः. आता इथे त्यांनी पुढे त्यांच्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेले, त्यांच्या म्हणजे कोणत्या, वेदातले जे ब्राह्मण ग्रंथ आहेत, म्हणजे वेदातले जे ब्राह्मण ग्रंथ आहेत त्यांची स्पष्टीकरण देण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. हे असं का करायचं, अशा प्रश्नाचं उत्तर ते असं केल्यामुळे आरोग्य मिळेल, असं केल्यामुळे अमकं मिळेल, असं केल्यामुळे हे होणार नाही, त्रास होणार इत्यादी अशा लौकिक अनुभवाच्या आधारे देत नाहीत. वैज्ञानिक तत्व किंवा सिद्धांत सांगून देत नाही, कायदा धर्म या भाषेत देत नाही. तर ते कधी कधी ते या भाषेत देतात. का बरं, या उज्ज्वलंती म्हणजे लखलखतात, आणि देवलोक कसा असतो, तो दीप्यते, तो लखलखित असतो. त्यामुळे जे लखलखतं त्याने जे लखलखणारं असतं ते मिळतं, असं याच्यामधलं सूत्र आहे. म्हणून या हुता उज्ज्वलंती देवलोकमेव ताभिर्जयते, हे अशा प्रकारचं जे सूत्र, हे असा हा विचार की ब्राह्मण ग्रंथ मानतात ना, यांना बंधू तत्वज्ञान असा शब्द आहे. बंधू म्हणजे बांधणारा. दोन गोष्टी बांधल्या त्यांनी. कुठल्या दोन गोष्टी, ती टाकल्यावर प्रज्वलित अग्नी करणारी आहुती आणि देव, दोन बांधून टाकले. बद्ध म्हणजे बांधणे, बंधू म्हणजे बांधणे. दोरीच्या या टोकाला एक बांधलं आणि त्या टोकाला एक बांधलं, मध्ये दोरी आहेच. आणि ते कोणत्या दोन गोष्टी बांधल्या, दोन गोष्टी बांधायच्या म्हणल्यावर कोणत्याही दोन गोष्टी बांधल्या जाईल. एका बाजूला एक बारीकशी काडी बांधली जाईल आणि दुसऱ्या बाजूला एक भला मोठा धोंडा बांधला जाईल, नाहीतर सोन्याची चीप बांधली जाईल, नाही तर कुणीतरी माणूस बांधला जाईल. कुणी म्हणजे कोणत्याही दोन गोष्टी बांधता येतात, अशामुळे दोरीमुळे. म्हणून त्या दोरीला म्हणायचं दोरी, आणि दोरीद्वारे बांधणं याला म्हणायचं बंधू. तसे हे कोणत्याही दोन गोष्टी बांधतात. याही प्रज्वलित करणारी आहुती आणि इकडे देवलोक, ह्या दोन गोष्टी टाकल्या बांधून. यांची दोरी कुठली आहे बांधून टाकायला? बांधून टाकायला यांच्याकडे सादृश्य नावाची दोरी आहे. हेही लखलखतं आणि तेही लखलखीत आहे. ही दोरी आहे. ताभिर्जयते दीप्यते इति ह देवलोकः, ही दीप्यते या शब्दातून त्यांची ही दोरी कळते. आलं लक्षात? हे त्यांच्या विचारांचा एक पॅटर्न आहे, हे समजून घ्या. नाहीतर मग हे यालाच अशाच प्रकारच्या विचारांना उद्देशून हे ब्राह्मण ग्रंथ किंवा वेदातले हे भाग म्हणजे बाष्कळ प्रबळ आहे अशा प्रकारचे आक्षेप घेतले गेले, किंवा काय अधिक उण याच्याबद्दल बोललं गेलं. पण अधिक उण बोलणं सोपं आहे, यांचा विचार समजून घेणं हा भाग महत्वाचा आहे. की ते दोन गोष्टी बांधतायत आणि बांधण्याची त्यांच्याकडे असलेली दोरी आहे सारखेपणा. आणि पुढे बांधतात का, हे असं बांधत 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 दोन गोष्टी बांधल्या म्हणजे त्यांना सरळ सरळ सांगायचे बांधता येत आहेत म्हणून बांधल्या. एका बाजूला पाणी आणि दुसऱ्या बाजूला धोंडा येईल का बांधता? एका बाजूला पाणी दुसऱ्या बाजूला वारा येईल का बांधता? कशीही दोरी असली तरी नाही येणार बांधता. आपल्याला आपल्यासाठी विचारते मी. म्हणजे ज्या गोष्टींना काही एक आकार आहे, बांधण्याची शक्यता आहे, अशा दोन गोष्टी दोरीने बांधता येतात अशी कल्पना आपण करू शकतो. मग ते असं म्हणतील हळूच येत आहेत ना दोन गोष्टी बांधायला दोरीने, हळूहळू ती दोरी ओढून घ्या ना. मग काय झालं, दोन गोष्टी एकत्र आल्या, जवळ आल्या जवळ आल्या जवळ आल्या जवळ आल्या.
अजून जवळ आल्या, अजून जवळ आल्या, आता अगदी खेटून आल्या, आता काठीही सोडा, जातील एक दुसरीमध्ये मिळून जाईल, एक रूप होतील. असा आता तुम्ही विचार करा. इतका वेळ बघत होतो, आता ते नेलं त्यांनी विचाराकडे. आणि दोन गोष्टींचा अशा रीतीने एकांकतेचा विचार, ऐकात्म्याचा विचार ते याद्वारा हळूहळू मांडू शकतात किंवा मांडला आहे त्यांनी कुठे ना कुठे असं. आणि ज्या गोष्टी याहुदा अतिनेदनते, ज्यांची आहुती दिली असताना आवाज करतात त्यांनी काय होतं, पितृलोकम जे आहे ते पितृलोकाला पावतो, त्याला पितृलोक मिळतो. का बरं असं? तर असा विचार आहे की पितृलोकांमध्ये जे पितर असतात ते असे ओरडत असतात की आम्हाला सोडवा, आम्हाला सोडवा, आम्हाला सोडवा वगैरे. एकच मिनिट, असं ते आपण थांबूच थोड्या वेळाने. म्हणून यांचं ओरडणं, पितृलोकातल्या लोकांचं ओरडणं आणि यांना या आहुती दिल्यानंतर होणारा चटचूट आवाज, हे दोरी आहे, हे सामी आहे याच्या बरोबर. आणि ज्या अधिशेरत आहे त्यांच्याद्वारे तो का मिळतो? हा देवलोका पितृलोक, अतीव ही पितृलोक, हा अति फक्त शब्द वापरलाय. नेदंत हे क्रियापद इथनं चुकायचंय. पितृलोक फार आरडाओरडा करत असते, कारण ते तर असे ओरडत असतात की आम्हाला पाणी द्या, आम्हाला मुक्ती द्या वगैरे, आम्हाला यातून बाहेर काढा. या होता अधिशेरते, ज्या खाली जातात त्यांनी मनुष्य लोक जिंकतो. कारण अधहा इव ही मनुष्य लोक, हा मनुष्य लोक खाली असल्यासारखाच आहे. इव सापेक्ष आहे हे सगळं. मनुष्य लोक हा खाली असल्यासारखाच आहे. आता संपद हा अध्वर्यू, यांनी जर वरती अध्वर्यूचं काम सांगितलं की अध्वर्यूनी काय करा, अध्वर्यूचा कोणाशी संबंध आहे? तर अध्वर्यूचा संबंध चक्षुशी आहे आणि आदित्याशी आहे. तर स्वतः त्या अध्वर्यूला जर असा भाव मनात निर्माण झाला की आपण आदित्य स्वरूप आहोत आणि आपण त्या सूर्याशी एकरूप होऊ शकतो, याचं साधन आपल्याजवळ डोळा हे आहे आणि यज्ञात आहुती देणं हे आहे. आहुती दिली तरच तो अध्वर्यू. नुसता खुर्चीत बसलेला, आसनावर बसलेला त्याला अध्वर्यू म्हणायचं नसतं. तर जेव्हा तो हे करीत असतो त्याच वेळेला जर हा भाव त्याच्या मनामध्ये आला तर काय होईल? त्या अध्वर्यू हे लोक जिंकेल. पितृलोक, देवलोक आणि मनुष्यलोक हे जिंकेल, म्हणजे यांना तो पावेल. याच्यासाठीच तो अध्वर्यू करतोय ना. म्हणजे एरवी देवलोक मिळवायचा असेल तर कुठला तरी खूप मोठा यज्ञ करावा लागेल. एरवी पितृलोक मिळवायचा असेल, दर्शपूर्णमास हा पण एका पितृलोकासाठी आहे. आणि अजून यमलोकात मोठे यज्ञ सांगितलेले आहेत. मनुष्य लोकावरती जर काय विजय मिळवायचा असेल तर आणखीन तरी कितीतरी प्रकारचे यज्ञ आहेत. तर हे एवढे यज्ञ करण्यापेक्षा हा यज्ञ काय एकटा अध्वर्यू करणार नाही. म्हणजे जे राजसूय, वाजपेय हे जे मोठे मोठे यज्ञ तो एकटा अध्वर्यू करणार नाही. याला खूप मोठा सांभार लागतो. करणारा यजमान आणि ते 4 प्रकारचे ऋत्विज आणि सहाय्यक आणि माणसं, पैसे, वस्तू, खूप खूप चिकार, एवढं कधी तो कोण करणार? आणि फळ त्या यजमानाला मिळणार आहे. मग या अध्वर्यूचं काय? यालाही मिळेल ना. मनुष्य लोक, देवलोक आणि पितृलोक यालाही मिळणार. केव्हा? आहुती तो अशा प्रकारच्या देतो तेव्हाच त्याला मिळेल. पण त्यावेळेला त्या अध्वर्यूनी याच्या आधीच्या भागात सांगितलेला विचार अंमलात आणला पाहिजे, असा याचा भाग आहे. यज्ञाची परिभाषा आहे आणि मुक्तीचा विषय आहे, त्यामुळे जरा किचकट जातं. करते प्रयत्न, पण आपणही मदत करा. चला थांबूया का? वेळही झाली आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.